आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे। प्रसिद्धीसाठी ते चीनी कॅमेऱ्यांसारखे आरोप करतायत, मात्र याच सीसीटीव्हीद्वारे त्यांच्या हालचालींवर वॉच ठेवून ऑपरेशन टायगर यशस्वी करू असा टोलाही सरनाईकांनी लगावला। अशा कंपनीचे सीसीटीव्ही तुळजापूरमध्ये बसवलेले आहेत आणि याबाबत जर चायनीज कंपनीला बॅन का केलं तर त्याचे सर्व्हर चायनामध्ये असतात, त्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। चायना आपण बघतोय की वेळोवेळी पाकिस्तानसारख्या आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करतं। मग अशा वेळेस तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात घालण्याचं काम आपल्याकडनंच होतंय का आणि हे या हिंदुत्ववादी सरकारकडनंच होतंय का, हाच माझा प्रश्न होता। कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनींची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात, याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।